पालकांनो, आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचाय? मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण. शिक्षण, संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम. क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात. कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. कुर्रबच्या शेतकऱ्यांचा नादच खुळा. बिबट्याला रोखण्यासाठी बिअरच्या बाटल्यांचं अनोखं जुगाड. सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र वाळवा तालुक्यातील कुर्रब येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शेतात बिबटे येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि नट बोल्टचा वापर करून एक ध्वनियंत्र तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. कुर्रब येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती. वन विभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते, म्हणून त्यांनी स्वदेशी अलार्म तयार केले. बिबटे किंवा इतर वन्य प्राणी आवाजाला घाबरतात हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या. त्या बाटल्यांच्या आत नट बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याच्या मंद झुळकेनेही त्यातून खुळखुळ असा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत असल्याने बिबट्याला तेथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे. अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे सुरक्षा यंत्र कुर्रबमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलं आहे. माझं नाव सुधीर धोंडीराम चव्हाण आहे. मी कुर्रबचा रहिवासी असून आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे जनावरे, त्यानंतर बारकी रडके, वासरे, कुत्री खात आहे. त्यामुळे आम्ही काय केले, जुगाड एक केले. ह्या जुगाडामध्ये एक बाटली घेतल्या. बाटलीला वर चरी बांधल्यामुळे एक नट लावला आहे त्याला आणि प्लॅस्टिकची एक बाटली बांधली आहे. त्यामुळे वारा आले की त्यामुळे खडखड खडखड आवाज आल्यामुळे बिबट्याला हे आवाजाच्या ह्याच्यामुळं बिबट्या पळून जातोय.